आता आम्ही थांबलोय माणगावला. माणगाव क्रॉस केलाय. हे बघा इथे हे लोक इडली वगैरे, हा इडली टेस्ट करायला गेलेला, पण टेस्ट करता करता त्यांनी 3-4 प्लेट खाली आहे यांनी. आता चिपळूणच्या 10-15 किलोमीटर अगोदर इथे गॅस भरायला थांबलोय मी. हे बघा इथे गॅस पंप आहे. लास्ट टाइम बहुतेक मी घरी जाताना ना इथे गॅस भरला होता. परशुराम घाट लागेल बहुतेक इथे. आता हा हे मटन शिजत ठेवलेलं आहे मित्रांनो. कामफिट.com केलेलं आहे नाही करत. मित्रांनो आता ब्रिजवरती थांबलो इथे. बघा तुम्ही बघा फक्त. तर आम्ही आलोय आता मालगुण बीचवर. समोर बघू शकता सनसेट होतोय आता. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. तर आता आम्ही निघालो आहोत कुठे ते तुम्हाला व्हिडिओचा टायटल आणि थंबनेलवरनं कळलं असेल. तर आता आम्ही उभे आहोत पलसपे फाटा. हे बघा काय चालू की नाही, पलसपे फाटा आहे समोर. इथून आता युटर्न घ्यायचं आहे. हे माझ्यासोबत आहे बघा, माझे भाऊ पण आहेत. हे बघा हे दोघं जण आहेत आणि दोघं जण गेल्यात पुढे बाईकवर, आणि मागे एक दादा पण आहे, शशीदा. तर आम्ही आता चाललो आहे इथून गोव्याला, पण पहिला जाणार गणपतीपुळेला. तर आता निघालो आहे 4:30 वाजता आणि आता वाजल्यात 6 वाजायला 10 मिनटं बाकी आहेत आणि इथे पोचलो आहे. तर आता इथून डायरेक्ट माणगावला वगैरे थांबणार. तर मित्रांनो सकाळचे वाजल्यात 6 आणि आपण आहोत आता मुंबई गोवा हायवेवर. मगाशी जसं सांगितलं आम्ही 4:30 वाजता निघालो होतो कंप्लेट, आणि 1.5 तास लागला इथे पलसपे फाट्याला यायला. चांगला प्रवास सुरू झालेला. आत्ता खरा प्रवास सुरू झालेला आहे आमचा गोव्यासाठी. पहिला जाणार गणपतीपुळेला, तिथे स्टॉप घेणार आणि मग उद्या पुन्हा प्रवासाला सुरुवात करणार. तर हा प्रवास कसा होईल पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला मजा येईल व्हिडिओ बघायला. आवडला व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर भेटूयात पुढे आता डायरेक्ट माणगावला. इथे आता नागोठण्याला थोडीशी ट्रॅफिक लागली. ब्रिजचं काम बहुतेक झालं आहे पण सुरू नाही केलं अजून. थोडं पुढे असेल अजून बाकी. मित्रांनो आता इथे एका ठिकाणी थांबलो गॅस भरायला आहे बघा. गॅस एक गाडी राहिली होती, आता भरले. 225च्या पुढे गेलेली आहे. 230ची गॅस बसलेली आहे. आता इंदापूरची थोडीशी ट्रॅफिक लागली.
वाजल्यात 8 वाजल्यात आता. आणि माणगाव 17 मिनटं दाखवतो अजून. 9.5 किलोमीटर आहे. इंदापूरला थोडीशी ट्रॅफिक लागली आता. ट्रॅफिक तर चालू आहे म्हणून काय वाटत नाही. तर आता ही माणगावला थोडी ट्रॅफिक सुरू झालेली आहे. समोर 2 किलोमीटरवर माणगाव आहे. 2पेक्षा कमी आहे. ट्रॅफिक इथपासूनच लागलेली आहे, म्हणजे चालू आहे ट्रॅफिक, त्यामुळे काय वाटत नाही. आणि आता 8:30 वाजायला आल्यात, म्हणजे 8:15 वाजतील बहुतेक. बरोबर पोचलो आहे आम्ही टायमावरती, म्हणजे बरोबर टाईम झाला आहे. आता आम्ही थांबलो आहे माणगावला. माणगाव क्रॉस केला आहे. हे बघा इथे हे लोक इडली वगैरे, हा इडली टेस्ट करायला गेलेला, पण टेस्ट करता करता त्यांनी 3-4 प्लेट खाली आहे यांनी. अरे बघा आता आम्ही एवढे जण आहोत. 1 2 3 4 5 आणि मी 6. तर असे आलो आहे आम्ही. 2 बाईक आणि आपली ही रिक्षा. आता माणगावला थांबलो आहे थोडा. पुढे जावाचा का काय जावं? आता यो देवांग बोलते मी इकडे येतो बोलते, पण त्याला येऊन काय फायदा नाही. कुठे काय आहे काहीच माहीत नाही. तू इकडे येते? आया येतो ना ब्रांच बीचला. एक कोण बाजूला एक आहे. हा का? स्टेट बँक आहे. या बँकेत येतो बोलते मी. IFL आहे, तो छोटा आहे. गडीने फुल मेहनत घेतले. आयफोन लावले त्याला, परला बिरला. रिस्क आहे तो, इश्क आहे. आवाज बिवाज बरोबर येते? मी बोलले आहो. आवाज बरोबर येते का? एक व्हिडिओ मी बोलले आहो. काय बोलले? बरं जास्त गाडी फास्ट चालवायची नाही बरं, मामा फाडेगा. तर चला आता बघू इथे नाश्ता वगैरे करू, नाही तर मग पुढे जाऊ. हा आता माझ्या काही लोकांना दाखवायचं आहे भाई. तिसरी गाडी त्यांना अजून शो नाही केली मी. तिसरी कोणची? हा तुझी. इथे आपली रिक्षा लावले, ती बाईक आणि आता इथे वडापाव खायला थांबलो आहे. बघा मित्रांनो, आम्ही सकाळी ना 4:30 वाजता निघालो होतो घरातनं. आणि मग इथे आता 8:30 वाजल्यात जवळजवळ. 4 तासांनी पोचलो ना रे? 3 काय? 4:30ला निघलो ना. 4:30 पावणे 4ला निघल्या. पावणे 5ला. पावणे 5ला निघलो काय माहिती. 4:45ला निघालो आहे, मला माहीत नाही. निघताना टाईम बघितला नाही आम्ही, कारण जरा घाईत निघालो आहे. सामान वगैरे भरायचा होता ना आपल्या रिक्षाने बघा, त्याच्यामध्ये. तर आता 8:30 वाजले तिथे पोचायला. लास्ट टाईम आम्ही जेव्हा निघालो होतो ना, मी आणि माझी बायको, तेव्हा इथे यायला मला 11 वाजलेले. आणि इथेच या बाजूला हॉटेलमध्ये नाश्ता केला होता. पालीमार्गे आलो होतो म्हणून 11 वाजलेले इथे यायला. 2-3 तास लेट झालेलं त्या टायमाला. त्याच्यामुळे तर आता इथे वडापाव खातो. हे बघा, पहिला खाओ बा मक्षी ब्लॉग हो बा चालले बघा. याने घेतले. हा भावेश, तुम्हाला ओळख करून देतो. हा आहे भावेश, हा शशीदा, हा आहे कुशलदा. कुशलदा, हा आहे कुशलदा. मी काय केलं चंगू म्हणून. हे बघा, देवांग वडापाव. हा आहे तन्मय. चला वडापाव खातो आता. मी कशाला आरशात पाहू ग, मीच माझ्या रूपाची राणी ग, मीच माझ्या. तन्मय आमचा जरा सनस्क्रीम लावतोय ना, काळा पडेल म्हणून. ऊन आता वाढायला सुरुवात झालेली आहे.
त्याच्यामुळे तो सनस्क्रीन लावतो. वाटते कसा वाटला मग, म्हणजे आता इथपर्यंत प्रवास झाला तुझा, कसा वाटला? बरा वाटला? कडकमध्ये एकदम मस्त वाटलं. तुला कसा वाटला रे? छान वाटलं. फक्त टेन्शन आहे की ऊन नाही पडला पाहिजे जास्त. हा, ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं. आले होता पण अजून डांबर. अजून डांबर. हा, रेनकोट घालून नाही नेले बघा. आपल्याला गरज नाही सनस्क्रीनची. आता मस्त नाश्ता करून पुढच्या प्रवासाला निघालोय. आता 11-12 वाजेपर्यंत गाडी चालवणार आणि मग फुल रेस्ट करणार, म्हणजे गाडीला पण आराम आणि आम्हाला पण आराम. बघूयात आता माणगावच्या पुढे तर निघालोय. पुढे 11-12 वाजेपर्यंत जिथे पोचू तिथे पोचू. मित्रांनो, हा रस्ता जातो कशेडी घाटातनं आणि हा असा समोर नवीन, म्हणजे आता जुना झाला हायवे, समोर बोगदा केलेला आहे तो रस्ता आहे हा. आणि इथून राईटनं जातो तो कशेडी घाटातला रस्ता होता. तर आता समोर बोगदा येईल. तर आता इथे पेट्रोल पंपवर थांबलो होतो, खेडच्या जरासा अगोदर 4-5 किलोमीटरवर खेड राहिलं आहे. इथे आत्ताच ही CNGची गाडी आली गॅसची, पण अर्धा पाऊण तास जाईल बहुतेक, म्हणून पुढे जाऊन गॅस भरतो, कारण पुढे जाऊन थांबायचंच आहे त्याच्यामुळं. तर बघूयात, खेड क्रॉस केला वगैरे काहीतरी पुढे, थोडा पुढे जाऊन थांबणार आहे. मित्रांनो, आता चिपळूणच्या 10-15 किलोमीटर अगोदर इथे गॅस भरायला थांबलो आहे मी. हे बघा, इथे गॅस पंप आहे
लास्ट टाइम बहुतेक मी घरी जाताना ना इथे गॅस भरला होता. परशुराम घाट लागेल बहुतेक इथे आता. हां बरोबर, इथे मी गॅस भरला होता लास्ट टाइम. नाही भरला नव्हता, इथे मी उतरलो होतो गॅस भरायला समोर इथे, पण मला इथे भेटला नव्हता गॅस. आता लाईन लागले भरपूर आहे बघा. कारची पण लाईन बघा कितपर्यंत गेले, बाहेर तिथे पार गेले. गॅसचा तुटवडा नाही आहे मित्रांनो, पण लाईन खूप असते. कारण कसं आहे माहिती आहे का, पब्लिक फिरायला खूप येते इथे. या साईडला भरपूर आले पब्लिक, म्हणजे येते या टायमाला मे महिन्यामध्ये. त्याच्यामुळे मग फिरणाऱ्यांची लाईन खूप असते. तुम्ही बघू शकता रिक्षाची लाईन जास्त नाही आहे रिक्षावाल्यांची. आता या सगळ्या लोकल आहेत. आता ही 04 दिसते मला, ठाण्याची गाडी आहे. तर इकडच्या ज्या टाईम झाला गॅस भरली नाही मित्रांनो, कारण लाईन पण खूप आहे. आणि पुढे जाऊन बघितलं तर खूप जवळजवळ 1 तास जाईल तिथे, कारण एकच पंप चालू आहे आणि प्रेशर पण नाही आहे. त्याच्यामुळे उशीर होईल आणि पुढे जाऊन आम्हाला थांबायचंच आहे. त्याच्यामुळे बघू चिपळूणमध्ये गॅस पंप भेटला तर तिथे भरू. आता समोर लागलेला आहे परशुराम घाट. त्याच्यानंतर मग आपण पोचणार चिपळूणला. हे बघा परशुराम घाट सुरू, तिथे बोर्ड लावलेला आहे. इथे पुढे समोरनं लेफ्टने गेले ना वर की परशुरामांचं मंदिर आहे. तिथून आतमध्ये 2-3 किलोमीटर आतमध्ये आहे ते हा घाट. तर फायनली आता थांबलो इथे गॅस भरायला. क्रॉस करून आलो आहे. इथून आपण समजा सरळ गेलो तर मुंबईला आणि इथून आपला गोवाला. तर इथे गॅस भरायला थांबलो आहे आता. लाईन कमी आहे रिक्षाची, पण कारची लाईन बघू शकता तुम्ही किती लांब आहे. बघू शकता केवढी लांब आहे कार. आणि रिक्षाची ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे. तर मी मगाशी पण जसं म्हटलं मित्रांनो, तुटवडा नाही आहे गॅसचा. गॅस पुरेपूर आहे, म्हणजे जशी असायला हवी अगोदर असते अगोदरपासून तशीच आहे. पण हे जे फिरायला येत आहेत ना आमच्यासारखे, म्हणजे आम्ही किंवा बाकीचे, त्यांच्यामुळे गॅस पंपवरती अशी लाईन होते. म्हणून कोणी असं हे नका पसरवू की बाबा गॅस भेटत नाही आहे, गॅसच कमी येते. गॅस बरोबर येते, फक्त ही पर्यटकांची लाईन लागली. तुम्ही रिक्षावाले बघू शकता, लोकल रिक्षावाले कमी आहेत. फक्त मला तरी वाटतं मी एकटाच आहे बाहेरचा ठाण्याचा. मगाशी त्या पेट्रोल पंपवर गॅस पंपवर एक ठाण्याची गाडी होती माझ्या पुढे, पण तिकडून मी निघालो कारण खूप लाईन होती. म्हटलं पुढे जाऊन भरूयात, चिपळूण वगैरेमध्ये भेटते. आता इथून लगेच चिपळूणमध्येच आहोत आम्ही. थोडंसं पुढे गेलो की चिपळूण सिटी येईल. आता इथून गॅस भरणार आणि मग पुढे थांबणार 11:30 वाजेपर्यंत. आता बहुतेक 11:30 वाजायला आले आहेत. हे बघा 11:21 झालेले आहेत. म्हणजे पुढे 11:30 वाजेपर्यंत म्हणजे चिपळूण सिटी क्रॉस करून पुढे कुठेतरी थांबणार आणि मग जेवणार. तर आता आलो आहोत आम्ही चिपळूणमध्ये आणि इथे बघूयात कुठेतरी थांबू. आता 11:30 वाजल्यात आणि चिपळूणमध्ये पोचलो आहे. लास्ट टाईम जेव्हा आलेलो तेव्हा 2:30 वाजता पोचलो होतो चिपळूणला. इथेच पुढे थांबलो होतो आणि मग परत निघालो होतो आणि मग तो संगमेश्वरचा रस्ता लागला होता. आता संगमेश्वरचा रस्ता थोडासा लागेल, त्याच्या अगोदर आम्हाला राईड घ्यायचा आहे गणपतीपुळेसाठी. तर इथे पुढे कुठेतरी थांबू आणि जेवू. हा ब्रिज कधी पूर्ण होईल काय माहिती चिपळूणचा. बरेच वर्ष झाली सुरू आहे काम. माय गॉड, सावलिंग लावायला पाहिजे होती काहीतरी.
ठीक बा. तर मित्रांनो आम्ही आता थांबलो इथे जेवायला मस्तपैकी. हे बघा आंब्याचं झाड आहे इथे. आंब्याच्या झाडाखाली मस्त यांनी जागा पकडले आपल्या भावांनी. बघा रिक्षा लावलेली आहे आणि हा आहे हायवे. इथून मुंबई आणि इथून जातो गोवा. आता पुढून आम्हाला राईड घ्यायचा आहे संगमेश्वरच्या अगोदर गणपतीपुळेला जायला. पण आता इथे आम्ही आराम करणार आहोत, भरपूर आराम करणार आहोत आता आम्ही. आता वाजल्यात किती वाजल्यात थांबा जरा. 12 वाजले. हे बघा 12 वाजलेले आहेत. हां 12 वाजलेले आहेत आणि आता इथे जेवणार आणि मग आराम करून 4-5 वाजेपर्यंत निघणार. हा बघा मुंबई गोवा हायवे आणि अशा ह्या आम्ही गाड्या लावलेल्या आहेत इथे मस्त सावलीमध्ये. आणि इथे मटण शिजत ठेवलेलं आहे मित्रांनो. कामफिट.com केलेलं आहे नाही का. हे बघा मस्त आंब्याच्या झाडाखाली बसलोय. इथे जेवायची तयारी सुरू आहे. चला आता जेवणार आणि मग मस्तपैकी झोपणार. तर आता निघतो इथून रिटर्न कारण खूप ऊन आहे. जिथे आराम करायला जातो तिथे ऊन येतोय त्याच्यामुळे आता पुढे जाऊन आणि पाखरं मिरकुट मी हैराण केला म्हणून पुढे आता जागा शोधतो कुठेतरी आणि थांबतो. बघूयात आता चांगली जागा कुठे भेटते. इथे तर ते मिरकुटं त्रास देतात, तोंडावर येतात त्याच्यामुळे. बघा सेटअप लावतो याचा सेटअप लावायला बी चालू आहे. याचा पण चॅनल आहे, नवीनच चॅनल याने उघडलं आहे आता. काय नाव आहे रे? ट्रॅव्हल विथ देवांग. सकराबर आहे. एवढे चालले बरोबर. काहीतरी बोल ना तन्मय, 2 शब्द बोल काहीतरी. हाट तो कसा खाली होता बच्चे घर परे. समोर बघा मित्रांनो ट्रेन चालले, कोकण रेल्वे. हा असा रस्ता जातोय संगमेश्वरला. संगमेश्वरच्या अगोदर राईट आहे गणपतीपुळेसाठी. तो राईट घेणार आहोत आम्ही आणि थोडं थांबणार आहोत. बघूयात चांगली जागा भेटली तर थांबू तिथे. बघा आमचे 4 वारू बसले तिथे. हा आता डायरेक्ट जाऊ गणपतीपुळेला. एकदम मूड स्विंग्स होतात, कधी थांबायचा विचार कधी जायचा विचार. आता फायनल डायरेक्ट गणपतीपुळेला भेटू आपण. तिकडेच जाऊन आराम करणार. आता काय 40 किलोमीटर राहिले
म्हणून इथे थांबण्यापेक्षा डायरेक्ट इथेच. बराच वेळ रस्ता खराब भेटला होता, हे बऱ्यापैकी खराब होता. काम चालू आहे, म्हणजे रस्ता रुंदीकरण चालू आहे, त्याच्यामुळे खूप खडी वगैरे टाकलेली आहे. आता इथे बहुतेक पुढे रस्ता चांगला आहे. आता इथे ब्रिज लागला आहे. हा व्ह्यू बघा मित्रांनो ब्रिजचा, नदीवरनं जातोय. हे बघा आमचं वारू थांबलेत, आमचे वारू थांबलेत. हे बघा 4 वारू. पाब्लो एस्कोबार. टाक भुसा फेकतो वरची टाक. मावरा फुल असलाय. तर मित्रांनो आता ब्रिजवरती थांबलो इथे. हे बघा व्ह्यू बघा, तुम्ही व्ह्यू बघा फक्त. व्ह्यू बघा. बरं वाटते, गारगार वाटते. थोडीशी वाटली, जिरली माझी. तर मित्रांनो आता थांबलो आहे गणपतीपुळेच्या 10 किलोमीटर अगोदर इथे गॅस भरायला, कारण 2 गाड्या राहिलेल्या आहेत आणि म्हटलं फुल करून घेऊयात इथे. पुढे गॅस नाही भेटली तर काय करणार. उद्या परत इथून कोस्टल रोड करून उद्या देवगड मार्गे कुडाळला जायचं आहे आम्हाला. त्याच्यामुळे म्हटलं मध्ये कुठे भेटली नाही गणपतीपुळेला वगैरे तर प्रॉब्लेम होईल, मग म्हटलं इथे भरून घेऊ. तर आता भरतोय. लाईन खूप आहे, 5वा नंबर आहे तसा, पण पंप एकच असल्यामुळे थोडा उशीर होतो आणि प्रेशर पण वाटतं कमी आहे. बघूयात आता काय होते. तर मित्रांनो हे बघा इथे राहायला आलो आहे आम्ही आता एका नाईटसाठी. इथे 2 गाड्या आहेत, इथे रिक्षा आणि असं रूम आहे आमचं. तर इथे पोचलो आहे आता गणपतीपुळेला. मस्तपैकी फ्रेश होईल आणि बघूयात उद्या सकाळीच जाणार दर्शन घ्यायला. आज जरा आरामच करणार आहोत, कारण दुपारी करणार होतो आराम पण नाही केला, पण आता इथेच आराम करणार. तर आम्ही आलो आहे आता मालगुंड बीचवर. समोर बघू शकता सनसेट होतोय आता. तर मित्रांनो हा आहे मालगुंड बीच गणपतीपुळेच्या बाजूला. तन्मय बघू शकता, तन्मय आपला उभा आहे समोर. काय घेऊन आले? आंबा. आंबा कुठून तरी त्याला भेटलाय, तो उचलून आणलाय त्याने. सूर्य मस्त लपलाय बघा ढगांच्या मागे. आता सनसेट होतोय. तर हे बघा छान व्ह्यू आहे. जास्त लोक नाही आहेत पण आहेत, म्हणजे गणपतीपुळेपेक्षा बरं आहे. छान आहे. मालगुंड बीच म्हणून आहे. तर आता इथे आलोय, भेटूयात आता तिथे डायरेक्ट. बघा चारों तरफ कोहरा ही कोहरा. आता आलोय बीचवरती.
हे बघा सनसेट. चला रे. मस्त वाटतंय मित्रांनो. हवा बघा केवढी सुटली. तुम्ही केस बघू शकता माझे. दाढी पण उडते. दाढी उडायला लागली म्हणून तुम्ही विचार करा हवा किती सुटले ते. दाढी पण माझी उडायला लागली. हाड आहे. माशाचा हाड आहे कंच्या तरी. माशाचा हाड आहे मित्रांनो. आतूच कोकण 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 जीवा भावाची नाती ही कोकण आपुलकीचा प्रवाह कोकण निसर्ग राजाच हे कोकण परशुरामाची कृपा हे कोकण. असा होता आपला गणपतीपुळेचा व्हिडिओ. म्हणजे ठाण्यावरनं इथे आलो मी गणपतीपुळेला. इथून पूर्ण गोवा ट्रिपचा हा जो पहिला ब्लॉग आहे कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. याच्यापुढे अजून व्हिडिओ येतील पुढच्या जिथे जाईल तिथल्या. हा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा.